आषाढी एकादशीसाठी भन्नाट अशी उपवासाची रेसिपी सांगतोय. तर त्यासाठी 1 कप भगर म्हणजेच वऱ्याचे तांदूळ घ्यायचे आहे. भगर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर एका पॅन मध्ये 1 कप पाणी, चवीनुसार सेंधव मीठ, जो धुवून घेतलेला भगर आहे तो घालायचा आहे. त्यानंतर 1 कप ताक घालून हे मिक्स करून लो फ्लेमवर भगर शिजतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. भगर शिजल्यावर गॅस बंद करून थोडा वेळ थंड झाला की एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट, 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं, आवडीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 चमचे साबुदाण्याचं पीठ आणि एक उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे. हे सर्व साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं. हे हाताला चिटकायला लागलं की यामध्ये 1 चमचा शेंगदाणा तेल आणि थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन पसरट ताटलीवर हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. गोळा मळून झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार वडे तयार करून घ्यायचे आहे. वड्यांना मेदू वड्यासारखा आकार द्यायचा आहे. आता हे जे वडे आहे आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. गरम तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेमवर दोन्ही साईडने खरपूस रंग येतपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत.